विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी फरारी शिक्षकाला तात्काळ अटकेसह निलंबनाची जोरदार मागणी. आरपीआय आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक गोव्याला रवाना. येथील एका विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक अजित भूपाल दिवटे राहणार लोणार गल्ली कुरुंदवाड याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी आणि संबंधित शिक्षण संस्थेनं त्याला तात्काळ निलंबित करावे अशी आक्रमक मागणी आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय शिंदे यांनी केली आहे. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. संबंधित गावच्या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित आढावा बैठकीत संजय शिंदे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. या बैठकीत पीडित विद्यार्थिनीच्या गावच्या सरपंच रेखा जाधव यांनीही अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण गाव खंबीरपणे उभे आहे. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी दोषी शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेवर शिक्षण संस्थेचे सचिव अजित पाटील यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. संबंधित शिक्षकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात असून लवकरच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली जाईल. दरम्यान पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास अत्यंत गतिमान केलाय. तपासादरम्यान पोलिसांनी आणखी 4 जणांचे जबाब नोंदवून घेतलेत. फरारी शिक्षक अजित दिवटे याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताचा माग काढण्यासाठी विशेष तपास पथक थेट गोवा राज्यात रवाना करण्यात आलंय. आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज.